24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। मी सैफन नदाफ, आपण पाहतात विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड आरशीआय आठवले गट यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा व महिला आघाडी यांच्या वतीने कोकण भवन बेलापूर येथे निषेध करण्यात आले व सीपीडी बेलापूर नवी मुंबई पोलीस आयुक्तशी जगदीश गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी याचा निवेदन देऊन मागणी करण्यात आली। यावेळेस उपस्थित वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष व भूषण कासारे, नवी मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष शिल्पा रणदिवे, साक्षी कांबळे, ऐरोली तालुका अध्यक्ष संतोष जाधव तसेच ऐरोली तालुक्याचे महासचिव राजेश भालेराव, दलित पॅंथर सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष किशोर ओसरमल, बेलापूर तालुक्याचे गौतम चव्हाण, गौतम गायकवाड, ऐरोली शहरचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण सावंत तसेच वंचित बहुजन आघाडीचे नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नवी मुंबई प्रतिनिधी रणजित तायडे। आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन दाबा, आमच्या चॅनलला पुढे वाढवा। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। भरवा है जगदीश गायकवाड, भरवा है जगदीश गायकवाड, भरवा है। माया खाली तुडवा त्याला। बहुजन आघाडीचा जय हो, बहुजन आघाडीचा जय हो। साहब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय रेखाताई ठाकुर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन आघाडीचा जय हो, वंचित बहुजन महिला आघाडीचा जय हो। खाली तुडवा त्यांनी जे स्टेटमेंट केलं आहे ते इतकं घाणेरड्या पद्धतीचं केलेलं आहे। तो त्यांनी त्याचं त्यांनी सगळं तिथे मांडलेलं आहे आणि तो इतका वेगळ्या पद्धतीने बोलला ना, आम्ही त्यांना कधीच आम्ही त्यांना माफ करणार नाही आणि त्याला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल आणि तो कसा त्याच्यातून हे होईल आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। त्याच्या घरावर काय त्याच्या सगळ्या पूर्ण त्याच्या मुंडक्यावर जाऊन आम्ही बसणार आहे आणि त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही ही महिला आघाडी। आणि आम्ही आता निवेदन दिलेलं आहे इथे ऑफिसरांना दिलेलं आहे, इकडे कोकण भवन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही पूर्ण कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करू आणि ती कारवाई झालीच पाहिजे। नाही झाली तर आम्ही याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करू आणि मोठ्या संख्येने आम्ही इथं उपस्थित राहून निषेध करू। समाजकंटक जगदीश गायकवाड यांनी जे बेताल वक्तव्य केलेलं आहे आमच्या नेत्यांबद्दल, त्याचा निषेध नोंदवताना सर्वप्रथम आम्ही नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिन सिंग यांची भेट घेऊन त्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे 2 दिवसामध्ये आम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करतो। जर का ती कायदेशीर कारवाई या 2 दिवसात झाली नाही तर यापेक्षा उग्र मोठं आंदोलन आम्ही उभं करू आणि या जगदीश गायकवाडची कायमची त्याची खोड मोडण्यासाठी आम्ही त्याच्या घरावरती देखील आम्ही मोर्चा घेऊन जाऊ आणि जे उग्र आंदोलन असेल ते करू। जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू आहे। तुझी काय मुख्य भूमिका आहे? मुख्य भूमिका हीच असणार आहे, त्या गावगुंडाला इथून दिलं पाहिजे। इथून त्याची अशी हिंमत झाली नाही पाहिजे की तो एका महापुरुषाच्या घराण्याचा अपमान करतो, त्याला लाज वाटली पाहिजे। तो या समाजात जन्माला आला ना, ही त्याच्या तोंडावरती थुकतो आम्ही लोक, त्याच्या हरामखोरच्या तोंडावरती। तो जर आमच्या हाताला लागला तर तो वाचणार नाही। प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांनी ताबडतोब त्याला जेरबंद करायचं आणि त्याला हद्दपार करायचं, नाहीतर आमची लोक त्याला इथून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही। कार्यालयाकडे गेले होते, तुम्हाला काय असं स्टेटमेंट भेटलेलं आहे? मुळात
परत आम्ही प्रयत्न केला की आम्हाला सगळ्यांना आतमध्ये गेलं पाहिजे, पण आम्हाला सगळ्यांना आतमध्ये त्यांनी पाठवलं नाही. रिस्ट्रिक्शन आहे बोलले. आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला. आता तर पूर्ण काळ पण नाही येतं, त्यामुळे तुम्ही 5 पेक्षा जास्त माणसाला पाठवू शकता. पण ते म्हणतात नाही, आम्ही 2च माणसं यायचं. तर आमचे 2च प्रमुख जे जिल्हा अध्यक्ष आहेत ते आतमध्ये गेले होते. तर त्यांच्याशी सुद्धा तिथे प्रॉपर जसं वर्तणूक केली पाहिजे तसं वर्तणूक केली. कारण हा एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे आमच्यासाठी, आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं घराणं हे आमच्यासाठी खूप आम्हाला बरोबर आश्वासन दिलं की हा आम्ही चौकशी करू आणि कारवाई करू. थोडक्यात मला असं म्हणायचं की त्यांच्यावरून पण प्रेशर येतात. साहजिकच असणारच, कारण मला वाटतं हा जो कोणी जो जगदीश गायकवाड आहे तो मला वाटतं बीजेपीचाच माणूस आहे. त्यामुळे केंद्र सरकार हे बीजेपीचं आहे, त्यामुळे वरून ही सगळी मिली बघतच आहे. एवढं तुम्ही नक्की सांगू शकता. आतमध्ये पत्रकारांना पण येण्यामध्ये मदत केली, याबद्दल आपलं काय म्हणणं? ही तर लोकशाहीची गळचेपी आहे मी बोलेल, कारण लोकशाहीमध्ये असं होत नाही. लोकशाहीमध्ये पत्रकारांना हा 4था स्तंभ मानला जातो. जर तुम्ही त्या स्तंभाला जो खरं खोटं करणार आहे, जो लोकांपर्यंत प्रेझेंट करणार आहे, तर त्यालाच तुम्ही येण्यापासून रोखताय, तर तुम्ही हे लोकशाहीच्या विरोधात काम करताय. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नक्कीच असे जे कोणी आंबेडकर घराण्यावरती जो कोणी चिखलफेक करतोय त्या लोकांना आम्ही नास्तनाबूद केल्याशिवाय राहणार नाही. यांना आम्ही मतदानाच्या माध्यमातून, निवडणुकीच्या माध्यमातून यांना आम्ही उत्तर देतो. निषेध वगैरे काय नोंदवणार? नक्कीच आम्ही याचा निषेध नोंदवला आहे आणि आता परत आम्ही खाली सुद्धा जाऊन निषेध नोंदवणार आहोत. अशा आरामखोराला परत आपल्या या समाजामध्ये असा माणूस जन्माला आला नाही पाहिजे, अशा प्रकारचा आम्ही कडेकोटपणे त्याचा निषेध करणार. ते होते तालुक्याचे महासचिव यांनी आता प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्या पद्धतीने लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून पत्रकारांना ओळखलं जातं, त्यांना कार्यालयामध्ये जाण्यासाठी मजा येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, यांच्या माध्यमातून, इलेक्शनच्या माध्यमातून, मताच्या माध्यमातून अशा लोकांना कधीच दिसलं जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.